आज नेहमीच्या रेसिपीपेक्षा थोडी वेगळी रेसिपी, चिकन दो प्याजा. हॉटेलमध्ये चवीने खाल्ली जाणारी आणि जास्त पैसे देऊन विकत घेतली जाणारी. घरच्या घरी बनवतो आहे. त्याच्यासाठी अर्धा किलो चिकन घेतलं आहे. नॉर्मल कढीकट चिकन ऑनलाईन मिळतं ते मागवलं आहे. 1 चमचा मोठा 1 चमचा आलं लसूण पेस्ट, हळद आणि मीठ थोडंसं घालून त्याला एक मॅरिनेट करायला ठेवायचं आहे अर्धा तास एका बाजूला. तोपर्यंत त्याच्यानंतर आपण मसाल्याचे म्हणजे ह्या चिकन दो प्याजामध्ये दो प्याजा काय मला माहीत नाही, पण ह्याच्यामध्ये भरपूर प्याज म्हणजे कांदा भरपूर असतो. कांद्यामध्ये याची ग्रेव्ही तयार केली जाते दही कांद्यामध्ये आणि ते बनवलं जातं आणि इतकं अप्रतिम लागतं ना. नेहमीच्या चिकनपेक्षा थोडं वेगळी रेसिपी. आणि ते झाकून अर्धा तास ठेवूया. आणि आता कांदा परतवायचा आहे. चांगला काळपट कॅरेमल होईपर्यंत कांद्याला भुनायचं आहे आपल्याला. तर 2 चमचे तेलामध्ये मी तूप घेतलं आहे, साधारण 2 चमचे. तेल छान तापलं. दालचिनी मोठा तुकडा, 4 हिरवी वेलची, 2 मोठी वेलची, 1 चक्री फूल, 4 लवंग आणि अर्धा चमचा काळी मिरी हे फोडणीत जाणार आहेत अख्खे मसाले. मालवणी रेसिपीत आपण वाटून मसाले घालतो, याच्यामध्ये अख्खे जाणार आहेत आणि छान ते परतवायचे आहेत. आणि जवळजवळ 3 मोठे कांदे उभे चिरून घेतलेत. चिरल्यानंतर ते थोडे वेगळे केले आहेत. त्याचं एक हे पाकळी वेगळी केली आहे. कापताना त्याचा जो दोन्हीकडचा भाग आहे ना, तो जरा जास्त कापायचा, म्हणजे अशा पाकळ्या वेगळ्या होतात. कापल्यानंतर थोडा थंडगार बर्फाच्या पाण्यात ठेवायचा, म्हणजे तो क्रिस्पी होतो आणि त्याचा गुलाबी रंग एक छान निखरून येतो. आता हे छान परतत राहायचं आहे 5 ते 7 मिनटं. परत एक मोठा आलं लसूण पेस्ट त्या कांद्यामध्ये घालायचे आणि दोघांचंही आले लसूण पेस्ट आणि कांदा ह्याचा कच्चेपणा घालवायचा. खरपूस अगदी लालसर रंगावरती ते परतून घ्यायचं आहे. परतत राहायचं आहे मिडियम टू हाय गॅसवरती. ती स्टीलची कढई होती, त्याला थोडंसं ते चिटकायला लागलं, करपायला लागलं. म्हणून मग मी परत दुसरी पितळीची कलई केलेली जाड बुडाची कढई घेतली आहे आणि त्याच्यात ते छानपैकी परतून घेणार आहे. 1 टॉमॅटो मात्र छोटा एकच घेतला आहे आणि तो बारीक चिरला आहे. नंतर अजून एक आपल्याला चौकोनी तुकडेवाला टॉमॅटो लागणार आहे. 2 हिरव्या मिरच्या जाड्यावाल्या, ज्या तिखट कमी असतात, जाड्या मिरच्या असतात, त्या त्याच्यात ॲड केल्या आणि आता हे परतत राहायचं. हे जवळजवळ 10 मिनटं पकडा, तुम्हाला परततच राहायचं आहे खरपूस लालसर रंगाचं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत. त्यात चवीनुसार मीठ ॲड केलं आहे. चिकनला मॅरिनेट करताना पण मीठ घातलं होतं, त्यामुळे तो मिठाचा अंदाज घेऊन मीठ ॲड करा. हळद अर्धा चमचा, 1.5 चमचा लाल तिखट, प्लेन लाल तिखट वापरलं आहे, 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा जिरं पावडर. आणि हे त्या कांद्यावर छान परतून घ्यायचं आपल्याला. हा मसाला जेवढा परताल ना तुम्ही, कांदा आपला मसाला जे आत्ता आपण बनवतो ते थोडं थोडं तेल कमी वाटलं तर त्याच्यात ॲड करा आणि तो परतत राहा. आता याला ग्रेव्हीसाठी आपण दही घेणार आहे. अर्धा कप दही घेतलं आहे. त्याच्यामध्ये परत पाव चमचा जिरं पावडर, पाव चमचा धना पावडर, पाव चमचा हळद, पाव चमचा लाल तिखट. 1.5 चमचा ऑलरेडी आपण कांद्यामध्ये परतलं आहे, तर मग दह्यात घेताना थोडं कमी घ्या. हे मसाले दह्यामध्ये घेतले की ते जळत नाहीत आणि दही फुटत नाही, म्हणून दह्यामध्ये मसाले घालायचे आणि नेहमी ॲड करायचं. म्हणजे दही छान असं दह्याची छान अशी ग्रेव्ही तयार होते. त्यानंतर चिटकत असेल ना आता हा कांद्याचा मसाला, तर त्याच्यात एका बाजूला गरम पाणी उकळतं ठेवा आणि 1 चमचा टाकत जा, म्हणजे ते चिटकत नाही आणि तुम्हाला मसाला छान भुनायला मिळतो. मसाला खरं तर असाच भुनतात आणि 1 चमचा गरम पाणी टाकून, म्हणजे चिटकू नये म्हणून, आणि त्याला छानपैकी असं तरी येते. मग आपलं दही ॲड केलं आहे, मसाला हे केलेलं टाकलेलं आणि त्याची अशी थिक ग्रेव्ही झाली आहे. सोबत कोथिंबीर थोडीशी त्या ह्याच्यातच आपण ॲड करणार आहोत, मसाल्यामध्ये जो आपण भुनतो आहे त्याच्यामध्ये. खमंग असं सुटला आहे ना मसाल्याचा, अप्रतिम एक सुगंध पसरला आहे आणि छान असा तो भुनून झाला आहे आपला मसाला. आता आपलं चिकन ॲड करायचं आहे. चिकन दो प्याजाचा मसाला भुनायलाच मला 10 ते 12 मिनटं लागले, कारण त्या भुनण्यावरच त्याची खरं तर चव आहे. आता परत चिकन त्या मसाल्यामध्ये छान असं मिक्स करून चिकन पण भुनून घ्यायचं आहे त्या मसाल्यावर. ते परत 5 मिनटं चमच्याने छान हलवत राहायचं आहे. खरंच अप्रतिम छान लागतं. नेहमीच्या चिकनपेक्षा थोडी वेगळी रेसिपी. कांद्याची अप्रतिम चव आणि मसाले
सिंपल साधे मसाले, खूप मसाले वाटण बिटण काही नाही. आणि आता त्याच्यामध्ये आपण ज्या वाटीने दही ॲड केलं होतं, ज्या कपाने अर्धा कप, तेवढाच अर्धा कप गरम पाणी ॲड करायचं आहे. गरम पाणीच ॲड करायचं आहे, थंड पाणी अजिबात वापरायचं नाही, नाहीतर मग चिकन बेचं होतं, म्हणजे त्याची कुकिंग प्रोसेस थांबते थंड पाण्याने. आणि परत ते शिजायला गेलं की मग त्याच्या चवीमध्ये लोचा होतो. आणि आता परत 10 मिनटं झाकण ठेवायचं आहे. चिकन छान त्या ग्रेव्हीमध्ये शिजवून घ्यायचं आहे. आता ह्याला वरून फोडणी जाणार आहे. फोडणी कसली? चिकन दो प्याजा आहे, सो कांदा चौकोनी कापायचा आहे, टॉमॅटो चौकोनी कापायचा आहे आणि त्याची आपण वरनं फोडणी देणार. कसुरी मेथी घातली आहे गार्निशिंगला, कोथिंबीरसुद्धा वापरणार आहोत आपण. त्या एका बाजूला आपण फोडणीची तयारी करूया. ह्याच्यामध्ये मी अर्धं तेल घेणार आहे आणि अर्धं परत तूप घेणार आहे चिकन दो प्याजाच्या वरून देणाऱ्या फोडणीसाठी. सॉरी, मी तूप नाही बटर घेतलं आहे. साधारण 1 टेबलस्पून बटर घेतलं आहे. बटरने त्याची चव अप्रतिम लागते. तुम्ही तुपही वापरू शकता, ऑप्शनल आहे. त्याच्यानंतर क्रश केलेल्या धना आणि क्रश केलेली बडीशेप 1 चमचा, म्हणजे मिक्सरमध्ये तो नुसता भुरभुरवून घेतला आहे. कोथिंबीर त्या फोडणीमध्ये. क्रश केलेला धना आणि बडीशेपने अप्रतिम चव येते या रेसिपीला. मीठ चवीनुसार. त्याच्यानंतर कसुरी मेथी 1 चमचा अंदाजाने सगळं. आणि हे चौकोनी तुकडे केलेले कांदा आणि टॉमॅटो. शिजवायचे नाही आहेत. 2 ते 3 मिनटं छान असे ते मसाल्यामध्ये परतवायचे आहेत आणि नंतर ते ग्रेव्हीमध्ये वरनं ॲड करायचे. त्याच्यात थोडंसं मीठ आपण फोडणीत ऑलरेडी घातलेलं आहे. आणि हे शिजवायचे नाही आहेत. शिजले की नरम होणार. हे जरासे टॉस करून आपण ग्रेव्हीमध्ये मोठ्या गॅसवर टॉस करायचे आणि आपल्या चिकन दो प्याजाच्या ग्रेव्हीवरती ते घालणार आहोत आणि परत एकजीव करून घेणार आहोत. का आपला ऑलमोस्ट चिकन दो प्याजा तयार आहे. चपातीबरोबर, भाकरीबरोबर, जिरा राईसबरोबर खाऊ शकता तुम्ही आणि खरंच अप्रतिम टेस्ट लागते. खोबऱ्याचं वाटण किंवा कांदा पेस्ट, टोमॅटो पेस्ट वगैरे काही गरज नाही. मस्त ग्रेव्ही तयार झाली आहे. तुम्हाला अजून पातळ हवी तर थोडं गरम पाणी याच्यामध्ये तुम्ही ॲडिशनल अजून अर्धा कप घालू शकता, म्हणजे अजून ती थोडं पातळ होईल. मला जास्त पातळ नको होती, परफेक्ट एवढंच पाहिजे होती आणि ती आपली तयार झाली. वरून गार्निशिंग आपण कोथिंबीर घालणार आहोत आणि मी अमूल बटर परत 1 टेबलस्पून मध्ये घालणार आहे, का त्याची चव अजून मस्त तरी येईल आणि चव वाढेल. तयार आहे आपलं चिकन दो प्याजा. हां, पाव चमचा मी वरनं गार्निशिंग गरम मसाला घातला आहे, सांगायला विसरली. तर पाव चमचा गार्निशिंग गरम मसाला वरून घालायचा आहे. तोही ऑप्शनल आहे, घातला नाही घातला, पण वरून घातल्याने त्याचा खमंग असा छान सुवास येतो आणि चव पण वाढते. तयार आहे आपलं चिकन दो प्याजा.